बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरीत अनधिकृत बांधकामाविरोधात नगर परिषदेनं धडक तोडक कारवाई केली आहे। रत्नागिरीतल्या 16 अनधिकृत बांधकामं नगर परिषदेकडून जमीन दोस्त करण्यात आली आहेत। कोकण नगर आणि साळवी स्टॉप इथल्या जलतरण तलावाजवळ अतिक्रमण हटाव कारवाई झाली आहे। या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात नगरपालिकेने आक्रमक अशी धडक कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे आणि जवळपास 16 अनधिकृत बांधकामं नगर परिषदेकडून जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। यामध्ये कोकण नगर आणि साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील अतिक्रमणांचा समावेश आहे। साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाशेजारीतील जी अनधिकृत बांधकामं आहेत ती देखील हटवण्यात आलेली आहेत। आपण त्याच ठिकाणी सध्या आहोत आणि या ठिकाणची ही स्थिती पाहतोय। JCBच्या साहाय्याने ही सर्व अनधिकृत बांधकामं जी आहेत ती जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत आणि यामध्ये 15 गाळे आणि 1 रॅम्प अशा जवळपास 16 अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि या कारवाईपूर्वी नगर परिषदेने नोटिसा देखील दिलेल्या होत्या आणि त्यानंतर ही धडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। शहरात ठिकठिकाणी देखील अशीच काही अनधिकृत बांधकामं आहेत। अनधिकृत शेड आणि ओट्यांची यादी देखील जी अनधिकृत आहेत त्यांची देखील यादी नगर परिषदेकडून करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर देखील अशी धडक कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच जर आपण आता पाहायला गेलं तर अनधिकृत बांधकामांसंदर्भात आता रत्नागिरी नगरपालिका देखील आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।